नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं स्टर्नोकोस्टल हेडचे दोन्ही फायबर कशा प्रकारे ट्रेन करायचे. आता सुरू करूया भाग 9 आणि आज आपण बघणार आहोत क्लॅव्हिक्युलर हेड. मी प्रफुल्ल मोरे स्वागत करतो तुमचं बायसेप्सची बाराखडी या मालिकेत. इथे आपण शिकणार आहोत मसल ट्रेनिंग बिहाइंड द सायन्स आणि स्मार्ट टेक्निक्स. हा मसल क्लेविकल बोनला जोडलेला असतो म्हणून याला क्लेविक्युलर हेड असं नाव दिलं आहे. आणि ह्याला ट्रेन करण्यासाठी आपण करणार आहोत इन्क्लाइन डंबल बेंच प्रेस. ही एक्सरसाइज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. बेंचचा अँगल 30, 35, 40 किंवा 45 डिग्री इतकाच ठेवा. यापेक्षा जास्त केल्यास शोल्डरचा इन्व्हॉल्वमेंट वाढेल. लेग्सने फ्लोअर प्रेस करा. हिप आणि हेड बेंचवर टच करू नका. कायनेटिक चेन फोर्सचा वापर करा. ग्रिप नॅचरल ठेवा. बॅक आर्च करा. वलसलवा मेनवरचा वापर करा. ब्रीद इन आणि ब्रीद आउट दोन्ही कॉन्सेंट्रिक मुवमेंट दरम्यान करा. डंबल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करू द्या. इसेंट्रिक मुवमेंटला शोल्डर जॉइंट वरती आणि कॉन्सेंट्रिक मुवमेंटला क्लोज येऊ द्या. एक्सरसाइजला रेटिंग देऊया. इन्क्लाइन डंबल बेंच प्रेस 5, इन्क्लाइन बार्बल बेंच प्रेस 5, इन्क्लाइन स्मिथ मशीन प्रेस 3. आयसोलेशन साठी केबल स्कूप 4, डंबल स्कूप 3, इन्क्लाइन डंबल फ्लाय 3. बस आजसाठी एवढंच. पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत शोल्डर मसल. म्हणूनच फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.